नमस्कार, मी ऋतुजा. बातमी एका ॲम्ब्युलन्सची. पण त्याआधी जर का आपल्याला JPR चॅनलचं लोकप्रिय आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरकडे संपर्क साधा. तसंच जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. बातमीपत्राला सुरुवात करूयात एका विचित्र अपघाताच्या बातमीपासून. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं ॲम्ब्युलन्समधनं मृतदेह घेऊन जाताना गाडीचा मागचा टायर फुटला. त्यामुळे ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात घडला आणि ह्या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं बोलेरो टेम्पो ॲम्ब्युलन्स चालक अशोक पटेल हा आपल्या ताब्यातील बोलेरो टेम्पो ॲम्ब्युलन्समधनं भरत बाबूराव पांचाळ यांचा मृतदेह आणि नातेवाईक घेऊन वळसंग जिल्हा सोलापूरमध्ये जात असताना तो एक्सप्रेस वेवरच्या खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारद गावाजवळ आला. भरधाव वेगात जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा पाठीमागचा टायर फुटला. त्यामुळे ॲम्ब्युलन्स एक्सप्रेस वेवरती पलटी झाली आणि या अपघातामध्ये वैजनाथ निवृत्ती पांचाळ, भरत पांचाळ हे 3 जण गंभीर जखमी झाले. यांना तात्काळ MGM रुग्णालयामध्ये पुढच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृतदेह आणि नातेवाईकांना खासगी ॲम्ब्युलन्सनं पाठवण्यात आलं. ह्या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस, बोरघाट महामार्ग, पळसपे स्टाफ हे सगळेजण घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्यानं बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला.